थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तर सुरुवात होते सामन्याला. सर्वांचं स्वागत आहे. शुभ सकाळ सर्वांना. थँक्यू डीजे. थँक्यू. रुद्र 11 संघ आणि जय बालाजी मध्ये सामन्याला आता सुरुवात होताना बघायला मिळते आपल्याला. आजचा असेल तो दुसरा दिवस आहे. गुड मॉर्निंग सर्वांचं स्वागत. सर्वांना शुभ प्रभात आहे. अगदी कोळी प्रीमियर लीग आपण इथे बघतायत आणि खूप सुंदर असं या ठिकाणी आयोजन केले जाते. श्री महर्षी वाल्मिकी चषक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि सकाळचं सत्र या ठिकाणी आपल्याला जे बघायला मिळते. खूप चांगलं असं आयोजन आपण या ठिकाणी नक्कीच बघतायत. मैदानात सुरू होती या सामन्याला सुरुवात झालेली आहे. दोन्ही संघ सज्ज असलेल्या मॅच साठी आपण जर बघितलं रुद्र 11 संघाने जे बालाजीमध्ये हा सामना इथे सुरू झालेला आहे. कोळी क्रिकेट लीग मधून आपण या ठिकाणी लाईव्ह आहोत आणि जिथे आपण बघू शकता संघात दाखल झाला रुद्र 11चा संघ आणि जे बालाजीमध्ये आपण हा सामना आता पाहणार आहोत. एक चांगलंच आयोजन मात्र या ठिकाणी जे पाहायला मिळते मैदानामध्ये. डीएस ग्राउंड मधून आपण या ठिकाणी लाईव्ह आहोत आणि फर्स्ट हाफ मध्ये स्वागत आपल्या सर्वांचं. कोळी क्रिकेट लीग श्री महर्षी वाल्मिकी चषक जय बालाजी संघाचे ऑनर्स आहेत जयदीप सोनवणे आणि रुद्र 11 संघाचे ऑनर आहेत चेतन पाटील. या ठिकाणी आता सज्ज आहेत मैदानामध्ये. अगदी चांगला सामना आता होतोय. दोन्ही संघ तयार. विकेट देखील आपण बघू शकतो. एकदम चांगल्या प्रकारचं विकेट, मातीचं विकेट, पाटा विकेट आपल्याला या ठिकाणी जे बघायला मिळत आहे. दोन्ही ऑनर्स आलेले आहेत. जय बालाजी संघाचे ऑनर जयदीप सोनवणे सरांचं स्वागत आणि चेतन पाटील यांचं देखील स्वागत. रुद्र 11 या संघाचे ओनर आहेत. सुरुवात झालेली आता मॅचला. या ठिकाणी आपण जर पाहिलं आता सुरुवात होताना आपण बघणार आहोत मैदानामध्ये. Jay Balaji Sangam match will begin at 8 a.m. Show time is a very good morning. दोन्ही संघ सज्ज आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटक ज्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी बघितलं काल पार पडलं चंद्रकांतजी सोनवणे, आमदार चोपडा विधानसभा आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार श्री संजय भाऊ सावकारे, वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य जय खानदेश आणि कोळी क्रिकेट लीग श्री महर्षी वाल्मिकी चषक भुसावळ मधून आपण लाईव्ह आहोत. उपजिल्हा आणि या उपजिल्ह्यामधून इथे आपण जर पाहिलं टेलिकास्ट या ठिकाणी केलं जात आहे. जे बालाजी आणि रुद्र 11 मध्ये सामना सुरुवात. थोडं ब्रेक घेतला तर प्रतीक्षा होतीये. सकाळचं सत्र सुंदर असं इन्व्हायरमेंट आहे. वाईव्स आपण बघू शकता ज्या चांगल्या प्रकारे आपल्याला इथे दिसतीये. सुंदर असं मैदान आपण बघताय. तर खरं तर 8 संघांमध्ये बी पोल मधून आता ही सामन्याला सुरुवात झालेली आहे. बी पोल मध्ये स्वच्छंद स्टार चंद्रकांत आमदार सोनू यांचा संघ, जय बालाजी जयदीप सोनवणे यांचा संघ, रुद्र 11 संघ देखील सज्ज. चेतन पाटील आणि मोर्या सीसी राज पाटील या ठिकाणी आता सज्ज आहेत. सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं केलं जातं. ते भरत भाऊ पाटील, श्री पंकज भाऊ कोळी, श्री गौरव भाऊ चौधरी आणि गौरव भाऊ कोळी आणि कुंदन भाऊ कोळी. समस्त कोळी जमात भुसावळ तालुक्यातील आई फाउंडेशन भुसावळ यांचं अनमोल सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. दोन्ही पंच ऑफिशियल पंच या ठिकाणी आलेले आहेत आता मैदानामध्ये. मॅच स्टार्ट होती आता. दोन्ही पंच आलेत मैदानामध्ये. पारदर्शकता या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळते. शतरंज लावून घ्यायचे. मॅच सुरू झालेली आहे. चांगलं असं मैदान. अगदी जळगाव मधून जर बघितलं अनेक स्टार खेळाडू जे दिसतात तुम्हाला. अगदी जैन इरिगेशन सिस्टीम जळगाव मधून देखील अनेक स्टार खेळाडूंचं खेळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. जळगावचा उपजिल्हा म्हणून भुसावळला जे ओळखलं जातं आणि सुंदर असं शहर आहे. तालुक्याचं ठिकाण मात्र उपजिल्हा असं नक्कीच
यात जिल्ह्याला लाभलेलं एक वरदान आहे. जळगावला भुसावळ रुद्र इलेव्हन बालाजीमध्ये सामन्यास सुरुवात होती. ओपनिंग जोडी आघाडीची जोडी आता तयार होतीये. लाईव्ह टीम तयार आहे. एक टीम आपण जर बघितलं दिल्ली या ठिकाणी काल कार्यक्रम झालेला आहे. मोठा कार्यक्रम होता. प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया नरेंद्रजी मोदी सरांचा कार्यक्रम आणि सोबतच जर पाहिलं त्याही कार्यक्रमाला आपली टीम तिकडे एक टीम आहे लाईव्ह विजन टीम म्हणजे जळगाव मधले एक टॉप लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम म्हणून त्यांची ओळख बनत चाललेली आणि आपली कामाची एक चांगली पोच पावती त्यांनी दिलेली येणाऱ्या पाठिंबाच्या काही वर्षामध्ये काम ही ओळख बनत चालली लाईव्ह व्हिजन या यूट्यूब चॅनलची. सुंदर असे ब्रॉडकास्टिंग सुरू आहे. मॅचला होती सुरुवात. मॅच विल बिगिन ॲट 8 AM. थोडासा उशीर झाला सामन्याला मात्र आता आपण जुळलोय मॅचकडे आणि जाऊयात मैदानाकडे. सूर्याचे किरण इथे पडलेले आहेत आणि उष्णता जास्त आहे. सकाळी मॅच खेळून घ्यायची लवकर. थोडंसं दमट असं वातावरण होतंय काही वेळानंतर आपण जर पाहिले या मैदानामध्ये. अँड टेक द टाइम. थोडासा टाइम घेतला जातोय. बघूयात मैदानामध्ये मॅच चालू झालेली आहे. जय बालाजी संघासाठी ओपनिंग जोडी देखील दाखल झालेली. पहिला सामना हितेंद्र सोनवणे बॉलिंग करण्यासाठी दाखल झाले तर त्या साळुंके समोर बॅटिंग करण्यासाठी असणार आहे. नाश्ता भूषण सोनवणे बोलत तयार बॉलिंग साठी आपण जर बघितलं पहिलं षटक आता इथे घेऊन तयार असणार आहे. हितेंद्र सोनवणे आता इथे सज्ज असेल या मैदानामध्ये. दुसऱ्या दिवसाला होती सुरुवात. आदित्य साळुंके आणि भूषण सोनवणे याची जोडी ही मैदानात सज्ज असणार. आता पहिला बॉल पाठीमागे जात एक चांगलासा फटका मात्र बघायला मिळालाय. 8 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्ले चालू. राऊंड 1 बिग पोल मधला आदित्य साळुंके भूषण सोनवणे जोडी आहे मैदानामध्ये. चांगली लाईन यावेळेस बघायला मिळाली. खूपच चांगला ही ताकद सकाळच्या सत्रामधली दिसतीये. गोलंदाज हितेंद्र सोनवणेचे जो वॉर्मअप झालंय आणि टाईट रिथम मध्ये टाकलेला बॉल भन्नाट चेंडू टाकला इकडे. पुणे राईट विकेट यावेळेस मारा जरूर केले इकडे. खूप चांगला बॉल इथे आपल्याला बघायला मिळतात. इथे षटक क्रमांक पहिला इथे चालू असताना स्कोर कार्ड वरती आपण बघू शकता एक चांगली मॅच ऑन आहे सध्या. हितेंद्र सोनवणे पहिलं षटक इथे सुरू असताना आदित्य साळुंके बॉलिंग. चांगला बॉल पुलचा फटका ऑन साईडला डीप मिड विकेटला शतशक बॉल पर्यंत आले. ट्रॅव्हल केल्या बॉल धाव मिळणार आहे तिकडे. क्रिकेट एन्जॉय करायचंय. आपण बघतायत खेळामध्ये जिंकणं सर्वांना आहे मात्र तो खेळातला आतला जो आनंद आहे तो देखील आपल्याला घ्यायचा आहे. संघामध्ये आपण राहतो. संघाचं जे वातावरण आहे टीम सोबत राहणं खेळणं हसणं ह्या सर्व गोष्टी तुम्हाला यापैचा बॉल खूप चांगला बॉल होता. थोडं गतीमध्ये नक्कीच कमी केलंय. हितेंद्र सोनवणे पॉवर प्ले षटक टाकतात. आतापर्यंत चांगली गोलंदाजी 5 सुंदर असे बॉल या ठिकाणी आतापर्यंत बघायला मिळाले. फक्त एक धाव या ठिकाणी खर्च करतायत गोलंदाज हितेंद्र. पुन्हा एकदा यॉर्कर लेंगचा बॉल पुढच्या लेंगवर बॉल टाकला आणि पहिल्या षटकामध्ये भन्नाट असरदार बॉलिंग करताना पाहायला मिळालेले. हितेंद्र सोनवणे टार्गेट त्यांचं होतं फक्त स्टंप धरून त्यांनी बॉलिंग केली आणि त्याच्यामध्ये त्याचा फायदा चांगला झालेला आहे. आणि पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये या ठिकाणी आता संपतोय. धावसंख्या असते ती 2 धावा. आदित्य साळुंके 4 बॉल 1. भूषण सोनवणे 2 बॉल 1 मध्ये बॅटिंग करत बघताय. प्रोजेक्ट स्कोर सुरुवातीला तुम्हाला नक्की जर पाहिलं फलंदाज देखील वेग घेतोय. कंडिशन कशा प्रकारे आहे त्याचा फायदा कशा प्रकारे आता घेताना बघायला मिळणार आहेत. सुंदर टेलिकास्ट सध्या सुरू आहे. आपण बघतायत आदित्य साळुंके भूषण सोनवणे. खरं तर असे काही आपण जर बघितलं कोळी क्रिकेट लीग मध्ये असे काही खेळाडू प्रोफेशनल मध्ये मोठे सरावाचे लिजंड आहेत. हितेंद्र सोनवणेनं चांगलं षटक टाकलंय. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं केवळ 2 धावा दिल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात आता करण्यासाठी गोलंदाज सज्ज आहेत आदित्य साळुंके. कसा आता उंबरठा निर्माण करतो आपल्या संघासाठी. कसं उभं राहतोय खेळपट्टीवरती.
यावेळेचा बॉल जर पाहिला चांगला बॉल बॅकफुटला जा तिथे फटका मारायचा प्रयत्न आणि रन येणार आहे तिकडे. जय बालाजी संघाचे ओनर उपस्थित झालेले आहेत, आपलं देखील स्वागत. जयदीप सोनवणे आणि समोर जर पाहिलं रुद्र 11 संघाचे ओनर आहेत चेतन पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे, आपलं या ठिकाणी करतो आम्ही स्वागत. करण बॉलिंग करण्यासाठी सज्ज आहे, षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी करण कडून मात्र बघायला मिळते. आदित्य साळुंके 4 बॉल 1 मध्ये बॅटिंग करतायत. भूषण सोनवणे 3 बॉल 2. हो यावेळेचा बॉल अतिशय सुंदर बॉलिंग मात्र बघायला मिळालेली आहे. चांगली लाईन टाकली जाते आणि ताकद दिसती गोलंदाज, दोन्ही गोलंदाज जर पाहिलं पकडून बॉलिंग करतायत. यावेळेचा बॉल रुद्र 11 संघ आतापर्यंत गोलंदाजी मधलं जी शिस्त आहे ती दाखवली जाते सकाळच्या सत्रामध्ये. डिसिप्लिन गोलंदाजी करत असताना इथे मैदानामध्ये षटक क्रमांक दुसरा 4 धावा स्कोर काढला भूषण सोनवणे. थोडा वेळ घेतलाय, कोणता अटॅक आतापर्यंत बघायला मिळाला पॉवर प्ले मध्ये. काउंटर अटॅक जो खास करून असतो लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये. करण देवराज यावेळेचा पुलचा फटका आता मात्र इथे लॉफ्ट केलाय आणि सीमारेषेवरती बॉल तिथे रोखला गेलाय. चांगला शतशः मात्र तिथे बघायला मिळेल. स्कोर मात्र पुढे चाललाय, स्कोर काढत असेल बोर्डवरती 6 धावा स्कोर काढला षटक क्रमांक दुसरा जे या ठिकाणी सुरू असताना 6 ऑन बोर्ड. इथे आपण जर बघितलं षटक क्रमांक दुसरं चालू असताना 6 धावा स्कोर काढला इथे झालेले आहेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा एक चांगला फटका आता आलाय, मोठा पॉवरफुल. भूषण बॉल करतोय सीमारेषेच्या बाहेर, स्मॅश षटकार. ग्रेट शॉट, पहिला इथे जबरदस्त पुल करत. लाईव्ह व्हिजनच्या वतीने तुम्ही रिप्ले बघितला. भूषण सोनवणे आता हात खोलतायत, मात्र आतमध्ये आणलेला इन स्विंगचा मारा केला गेला. करण कडून चांगलं क्रिकेट खेळतायत, मजा येणार या मॅच मध्ये. 2 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या असेल 12 धावा. षटकातून आल्या त्या 10 धावा इथे एक षटकार मारलाय भूषण सोनवणेनं. आदित्य साळुंके नॉस्ट्रा केनला प्रोजेक्ट स्कोर जर पाहिला असं जर गेलं तर 48 चा स्कोर होईल. 8 ओव्हरची मॅच आहे, 2 षटकाचा खेळ या ठिकाणी आतापर्यंत संपलेला आहे. भूषण सोनवणे 6 बॉल 10, आदित्य साळुंके 6 बॉल 2 वरती बॅटिंग करतायत. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या ती 12 धावा. करण आपला स्पेल संपलाय. षटक क्रमांक 30 साठी गोलंदाजीसाठी आता गोलंदाज दाखल झालेले आहेत. कोळी क्रिकेट लीग श्री महर्षी वाल्मिकी चषक भुसावळ पर्व पहिले आणि दुसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला बघायला मिळतोय. 2 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या ती 12 धावा. विजय सोनवणे आता बॉलिंग करण्यासाठी सज्ज आहेत. पुलटॉस बॉल, यावेळेस आसमान दाखवले बॉलला आणि झेल मात्र इथे सुटला गेलाय. उंचाचा बॉल हवेमध्ये होता, फुलटॉस बॉल टाकला होता, त्या फुलटॉस बॉल वरती या ठिकाणी झेल सुटलाय. ओव्हरला तर सहन करावं लागेल, कारण एक झेल फार महत्वाचा असतो या खेळामध्ये. आपण जर पहिलं ICC चॅम्पियन ट्रॉफी मध्ये भारत आणि बांगलादेशचा सामना सुरू असताना KL राहुलचा जो झेल सोडला होता, त्या झेलमुळे आपण जर पाहिलं भारतीय संघाला सामना जिंकण्यामध्ये कोणत्या प्रकारचा त्रास झाला नाही. पुन्हा द्यावायचा बॉल बॅकफुटला जात खेळायचा प्रयत्न होता. चांगला बॉल इथे मध्ये जरूर पाहायला मिळाला. इकडे चांगली बॉलिंग करताय विजय सोनवणे देखील, त्यांच्याकडे देखील चांगल्या प्रकारची क्षमता आपण इथे बघू शकता. 14 रन स्कोर कार्ड मध्ये षटक क्रमांक 30 चालू असताना राऊंड 1 बिपोल मधला सामना इथे रंगलाय. जय बालाजी वर्सेस रुद्र 11 या 2 संघामध्ये ही मॅच ऑन असताना या बेचा बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये बॅकफुटला जात स्क्वेअर कटचा फटका. शतशः बॉल पर्यंत आपण पाहत आहेत. धावसंख्या मात्र वाढणार आहे. स्कोर कार्ड वरती आपण बघताय 15 धावा स्कोर काढला आहेत. दुसरा दिवस या क्रिकेट स्पर्धेचा विजय सोनवणे बॉलिंग करत आहेत. दोन्ही पंच चांगले पंच आहेत, अनुभवी पंच या स्पर्धेला लाभलेले. डीजे देखील सुंदर आवाज आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अतिशय सुंदर संगीत आहे. सर्व काही खूप चांगल्या प्रकारे चालू असताना
स्लोवर बॉल, चांगली लाईन. विजय सोनवणे यांची अनुभव आहे यांच्याकडे. अगदी वयाची जर पाहिले गेले मित्रांनो 30-35 सवी ओलांडले असे मी तर म्हणेल वय नाही मॅटर करत. इथे गोलंदाजीचा अतिशय देखना असा रुबाब आहे. फुल टॉस बॉल इथे स्विप कराय बॉल स्क्वेअर लेगला शतशक बॉल पर्यंत आपण बघताय. बॉल निसटलाय, बॉल चाललाय सीमारेषा बाहेर 4 धावा. व्हॉट अ ग्रेट हिट. चांगली अशी बॅटिंग आपण बघतायत मैदानामध्ये. थोडासा होतो सुरुवातीला तिरस्कार, मात्र त्यानंतर तुम्हाला मिळतो एक चांगला पुरस्कार या खेळामध्ये आणि ते दाखवलं भूषण सोनवणे यांनी. पॉज अँड एक्झिक्यूट केले. पुन्हा त्यावेळेचा बॉल बॅकफुटला जात तिथे रन काढलेली आहे. हे खेळ आहे अगदी 3 षटकाचा खेळ मैदानामध्ये आपण जर बघितला संपलाय. असंख्य 20 धावा स्कोर काढला आपण बघतायत. शुभम गिल ज्या प्रकारे पाठीमागच्या आपल्या पहिल्या सामन्यात शतक ठोकताना बघायला मिळालं त्याला देखील खूप स्ट्रगल पाहायला मिळाला. 20 धावा स्कोर काढला. वर्ल्ड कपची फायनलच्या इनिंग मध्ये रन झाले नाही. त्यानंतर आज जर पाहिलं आयसीसी चॅम्पियन इव्हेंट मध्ये आल्याबरोबर शतक मारले आणि वन डेचा रँकिंग नंबर 1 प्लेयर झालाय तो ऑल वर्ल्ड वाईज विचार केला. त्यामुळे नक्कीच आयुष्यामध्ये सुरुवातीला तुमचा होतो तिरस्कार, त्यानंतर तुम्हाला मिळतो पुरस्कार. मात्र त्या तिरस्कारानंतर तुमच्या मनामधला जो शक्ती जागी झाली पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. 20 धावा स्कोर काढला. ज्याला आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असं त्यांनी कधी गुंतायचं नसतं. कोणत्या क्षेत्रात एक आपलं ध्येय पकडून चालावं लागतं या आयुष्यामध्ये. बॉलिंग करण्यासाठी दाखल झाले तर जळगाव मधल्या अतिशय अनुभवी पंच आहेत. खूप क्रिकेटचा गाडा अभ्यास त्यांना आहे. क्रिकेट ज्या टीमकडून खेळतात ना ती टीम मारते फायनल. असं नाव पवन तायडे. A1 पवन बॉलिंग करण्यासाठी दाखल झालाय. ही जोडी नंबर 1 A1 तायडे. खूप एक्सपिरियन्स जळगाव मध्ये नक्कीच चर्चा आहे पवन तायडेची. 14 षटकाला सुरुवात करतायत पवन तायडे. या बेचा बॉल फुलटॉस बॉल होता. मोठा बिगिट करायचा प्रयत्न केला. डीप मध्ये शतशक हो झेंडू निसटलाय आणि पहिला बॉल फरार. टक्कर चौकार. चाय में शक्कर और गेंद गई है सीमारेखा के बाहर. चांगला चौकार आला इकडे. धावसंख्या आता वाढतीये. चांगले बॅटिंग करतायत मैदानामध्ये फलंदाज. 24 धावा स्कोर करला आपण या ठिकाणी पाहू शकता. फुटबॉल बॉल बिग हिट केला इथे ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर आदित्य साळुंकेला जावं लागेल. पवन तायडेला मिळते पहिला सफलता. विकेटचं बदल. अंपायरने रिव्ह्यू घेतलाय त्याच्या पंचायतीमध्ये घेतला ते बिफोर नो बॉल साठी कमरेच्या वर बॉल आहे का नाही ते चेक केलं जातं इकडे.
पहिला धक्का इथे बसलेला आहे. विकेटचं होते पतन. फर्स्ट विकेट डाऊन आणि A1 पवनला मिळते इथे सफलता. चांगली बॉलिंग करत आहे तिथे मैदानामध्ये. डिसिजन पेंडिंग होतं आणि अगदी चांगल्या प्रकारचा बॉल होता. लो फुल टॉस बॉल टाकला आणि उतरता बॉल जागेवर पुल करायचा प्रयत्न जरूर केला होता. अगदी जास्त उंची नाही मिळाली. आपण बघतायत मीटर होता उंचीचा मीटर तो खूप कमी होता. म्हणजे साधारणपणे जर पाहिलं 15 ते 20 मीटरच्या उंचीनं हा बॉल गेला. धावसंख्या असे 25 धावा 14 षटक चालू असताना आतापर्यंत चांगलं आक्रमण करणारा खेळाडू भूषण मैदानामध्ये आहे. भूषण सोनवणे. 12 बॉल 21 वरती बॅटिंग करत आहेत ते भूषण सोनवणे. धावफलकावरती आहे ते 25 धावा. षटक क्रमांक 4 या ठिकाणी चालू असताना पवन तायडे आतापर्यंत एक चांगली बॉलिंग पवन तायडेची पाहायला मिळालेली आहे. तर पुन्हा एकदा सज्ज पवन तायडे बॉलिंग साठी जर पाहिलं आपण तर समोर आहे भूषण सोनवणे. 12 बॉलचा सामना केला 21 वरती बॅटिंग करताना इथे आपल्याला बघायला मिळतं. 4थं षटक सुरू असताना पवन तायडे तर बॉलिंग करतोय. सध्या षटकात फलंदाजासाठी आलाय भूषण. आता लिव केला बॉल सोडून दिलेला आहे आणि त्या प्रकारे सन्मान केल्या पवन तायडे यांची जी गोलंदाजीची जी धार आहे ती आपल्याला दिसते मैदानामध्ये. चांगली धार लावतोय. पाठीमागच्या बॉल लो फुटबॉल बॉल विकेट काढली होती. A1 पवन तायडे. नाव द लेग बॉल इथे रन मिळणार आहे. चौथं षटक चालू आहे. धावसंख्या आपण बघताय 26 रन. ऑप्शनच्या बाहेर बॉल असणारे या फुल लेंगचा बॉल लेंग चांगली टाकलेली आज. चांगले लाईन पकडून बॉलिंग करत आहेत कारण जिकडे भूषण सोनवणे चांगला हल्ला करतोय. धावा देखील होताना बघायला मिळणार आपल्याला. चौथं षटक चालू आहे. धावसंख्या असेल 28. एक गडी बाद. पवन तायडे बॉलिंग करत आहेत. 14 षटक. भूषण सोनवणे 12 बॉल 21 मध्ये बॅटिंग करत आहेत. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल होता. लो फुल टॉस बॉल वरती या षटकातून आले 8. एक विकेट काढली पवन तायडेनं. 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. आपण मॅच क्रमांक बघतोय. बी पोल मधला सामना क्रमांक पहिला सुरू आहे. उदयन चेतन पाटील आणि जे बालाजी जयदीप सोनवणे या चांगली बॉलिंग करत असताना मैदानामध्ये आपण बघतायत. 28 धावा स्कोर काढला. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. आपले सर्व आयोजक या स्पर्धेचे आपण जर पाहिलं भरत भाऊ पाटील, पंकज भाऊ कोळी, गौरव भाऊ चौधरी, गौरव भाऊ कोळी आणि कुंदन भाऊ कोळी हे सर्व आपले आयोजक. त्या सर्वांचं करतो स्वागत. हितेंद्र सोनवणे. ओ चांगला बॉल टपावरला उसळदार आपटला चांगला बॉल. गोलंदाजी चांगली दिसते. ज्या प्रकारे हृदय इलेव्हन संघ जे बालाजी समोर खेळतोय. हृदय इलेव्हन संघ चांगली बॉलिंग करत असताना आतापर्यंत. पुन्हा एकदा खूप जोरदार बॉल टाकतात. बऱ्याच वेगानं बॉलिंग करतायत ते गोलंदाज हितेंद्र सोनवणे. वेल बॉलिंग सुंदर मारा करतात कोळी क्रिकेट लीग मध्ये. 5वा षटक 28 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1. यावेळेचा बॉल पुल केलाय बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने. शतशंत थोडस फंबल पॉवरफुल ब्रँडेड चौकार. स्कोर वाढत चाललाय. स्कोर काढत असणार आहे लाईव्ह व्हिजन सुंदर असं रिप्ले. 32 एक गडी बाद.
पुन्हा एकदा लॉफ्ट केला, स्विंग केला बॉल मिड विकेटला टोला दिलाय चांगला पॉवरफुल इथे फटका होता. विकेट पडली आहे, मोठा धक्का म्हणावा लागेल कारण जो हदरा असा फलंदाजाला आउट. रिप्ले देखील बघायला मिळेल तुम्हाला ऍक्शन मध्ये आपण बघतायत. लाईन चांगली होती, फलंदाजाने पुलचा प्रयत्न केला, मिड विकेट वरती ताकद कमी लागली आणि मिड विकेट वरती एक सुंदर झेल टिपलाय. बाद होतो इथे, आणखी धक्का बसलाय तो जे बालाजी संघाला. पंकजाला बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले. टीम ऑनर आपण जर बघितलं जयदीप सोनवणे संघाचे ऑनर आहेत, तर रुद्र 11 संघाचे ओनर चेतन पाटील टीमचे ओनर आहेत. 5 षटक चालू आहे. धावसंख्या जर पाहिले 32 धावा, स्कोर कार्ड वरती 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत. आपण बघू शकता इथे तर सोनवणे आतापर्यंत चांगली इकॉनॉमी राहिलेली, 6 धावा खर्च केले 10 बॉल मध्ये. पंकज आले बॅटिंग करण्यासाठी. आता भूषण सोनवणे अजून आहे 13 बॉल 21 चांगले बॅटिंग झुंज देत असताना. कबरला बॉल उचलून मारलाय, शतशक असेल डीप कबर मध्ये बॉल पर्यंत पाहायला मिळालेले आहेत. चांगला एफर्ट्स लावला इथे आपण जर बघितलं, खूप एफर्ट्स चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. भूषण सोनवणे कौतुक करावं लागेल, झुंज देतो एक तर्फी 13 बॉल 21 वरती बॅटिंग करतायत. हवेमध्ये बॉल लॉफ्ट केला आणि तिथे शतशक बॉल पर्यंत आपल्याला बघायला मिळाले. क्या ड्रॉप झालाय, झेल मात्र सुटलाय तिकडे आपण जर बघितलं. पाच होता की समजा धावसंख्या असेल 35. टायमिंग होत नाही ज्या प्रकारे आपण जर बघितलं. सर्व गोलंदाज एक चांगली अशी कॅप्टनशिप म्हणावी लागणार आहे ती रुद्र 11 संघाकडून चेतन पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. आतापर्यंत 5 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या असेल ती 35 धावा, 2 फलंदाज माघारी परतलेले आपण बघितलेले आहेत. भूषण सोनवणे 14 बॉल 23 मध्ये बॅटिंग करतात. पंकज दरपण 1 बॉल 1 मध्ये बॅटिंग करत आहेत आणि आतापर्यंत अजून देखील 3 षटकं येणं बाकी आहेत या धावामध्ये. विजय सोनवणे आता दुसऱ्या षटकात सज्ज असणार आहे. 35 मध्ये 2 बाद 3 ओव्हर बाकी. पंकज यांचा एक चांगला स्क्वेअर कटचा फटका, थर्डमॅनला बॉल एक चांगला वाऱ्यासारखा पाहायला मिळतोय, सीमा पार होईल. 4 धावा मिळाल्या पंकज यांना. हलकीशी दरार होती आपण बघू शकता. जो हलकासा गॅप काढलाय, सुंदर असा कट केला बॉल, थर्डमॅनला चिरत बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. ही ताकद पंकजांची आहे धावा करायच्यात, कारण जबाबदारी मोठी आहे पंकजांच्या खांद्यावरती, कारण फलंदाज अवघे 2 बाद झालेत, मधल्या फ्रेममध्ये दाखल झालेले आहेत आणि फिनिशिंग लाईन आता त्यांना आता ओलांडायची आहे. चांगल्या धावा फिनिश करून मोठं टार्गेट देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यावेळेस चांगला मारलाय, आणखीन एक कटचा हा बेता बादशाह आहे, कटचा फेमस प्लेअर आहे. 4 धावा. खूप चांगली बॅटिंग बघू शकता आपण रिप्ले, ज्या प्रकारे फटका मारलाय, सुद्धा टायमिंग मागे जात बॅकफुटला जात खूप ताकद जनरेट केली. टायमिंगचा देखील चांगला प्रॉपर इस्तेमाल करत चौकात धाडलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट, व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. 2 बॉल 2 चौकार मारलेले पंकज यांनी. धावसंख्या 43 धावा, 2 फलंदाज बाद. 43 6वं षटक चालू असेल. पंकज चांगली बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा यावेळेस ओ हो काय मारतोय हा खेळाडू, मात्र यावेळेस थोडा संयम ठरलाय आणि चांगला झेल, कोणी चुकी केली नाही शतषकाने, सुंदर झेल, फलंदाज बाद.
हॅलो हॅलो. ओह क्या शॉट किया, स्विच हिट किया और उल्टा भी किया पुल्टा भी किया इस गेट को. 6 रन, मॅसिव्ह स्ट्रोक, सिक्सर. व्हाट अ स्ट्रोक, दॅट इज अ गुड बॅटिंग. तर खूप चांगला फटका मात्र इथे बघायला मिळेल आपल्याला. रिप्ले देखील बघायला मिळेल तुम्हाला. आधीच बॉल ओळखला होता आणि चांगला गिअर शिफ्ट केला. स्विच हिट, सिक्सर. कोळी क्रिकेट लीग 49 धावा, 3 गडी बाद झालेत. चांगला इतिहास घडवतायत प्रवीण कोळी आले आणि बघू शकता आल्याबरोबर मारलाय जबरदस्त फटका. पुन्हा द्यायचा जर पाहिला खूप चांगली लेंथ होती, समोर बॉल खेळून काढला, षटकाची होती समाप्ती. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 6 षटकांचा स्कोर 49 धावा, 3 गडी बाद. भूषण सोनवणे खेळतात 14 बॉल 23, प्रवीण कोळी खेळतात 3 बॉल 6 मध्ये. आतापर्यंत 6 षटक संपलेले आहेत. सेकंड डे आपण बघतायत. खरं तर खूप चांगलं नियोजन पर्व पहिलंच आहे. खूप चांगलं नियोजन आपण या स्पर्धेचं बघतायत. भाऊ पाटील, श्री पंकज भाऊ कोळी, गौरव भाऊ चौधरी आणि गौरव भाऊ कोळी आणि कुंदन भाऊ कोळी यांच्या माध्यमातून समर्थ कोळी जमात भुसावळ तालुका सहकारी आई फाउंडेशन भुसावळ यांचं राहिलेलं आहे. सहा षटक 49 रन आतापर्यंत ते झालेले आहेत. सर्व संघांनी आता तयार राहायचंय कारण सामने आता बॅक टू बॅक सामने आता आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि आता मैदानात जर बघितलं 7व्या षटकाला आता सुरुवात होणार आहे. बघूया दादा काय धमाका करतायत इकडे. भूषण सोनवणे 14 बॉल 23, प्रवीण कोळी 3 बॉल 6 वरती बॅटिंग करतायत. भूषण सोनवणे 15 बॉल 25 वरती बॅटिंग करतात. अखेरचे काही षटका बाकी. पवन ताईने पुन्हा एकदा आलाय. पवन ताईचा एक्सपिरियन्स फार मोठा आहे. नंबर 45. तर सर्व संघाचे चान्सेस आहे. बी पॉल मध्ये पहिलेच मॅच खेळताय तुम्ही. कॉन्फिडन्स दाखवताना इथे पाहायला मिळतील. मोठा फटका मारायचा प्रयत्न कव्हर मध्ये मिळाली पवन तायडेला आणखीन एक सफलता. फलंदाज चौथा बाद झालाय. पुढची मॅच असणार ती आराध्य आणि चाणक्य सीसी मध्ये. भगवान एस पाटील, चाणक्य सीसी भगवान एस पाटील यांचा संघ. तर समोर असणार आहे आराध्य वारियर्स दीपक भाऊ तायडे यांचा संघ. दोन्ही संघांनी आता रिपोर्टिंग करून टॉस साठी रेडी राहायचंय. टॉस बॉक्स मध्ये टॉस लगेच आपण करत आहोत. सेकंड मॅच दुसऱ्या दिवसातील आराध्य वारियर्स आणि चाणक्यमध्ये यावेळेस चांगला मारलाय समोरच्या बाजूला आणि बॉल चालला किशोर कोळीच्या बॅटमधून. एक पॉवरफुल बाहुबली षटकार. पुढे जाऊन कट केला. आउट स्विंग यावेळेस टप्पापर्यंत बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा इथे बघायला मिळतोय. किशोर कोळी आलाय आणि सुंदर अशी बॅटिंग मात्र इथे आपल्याला बघायला मिळते. स्कोर कार्ड मध्ये 58 धावा. 7वा षटक चालू असताना हो आणखीन एकदा चांगला बॉल कट केला मित्रांनो. ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉल टप्पापर्यंत जर पाहिलं वळण घेताना पाहायला मिळाला. सुंदर बॉल, डॉट बॉल इकडे मात्र बघायला मिळतोय.
58 धावा स्कोर काढवती 4 गडी बाद असं 7वं षटक मैदानामध्ये अडकणी सुरू असणार आहे. आणखीन एकदा यावेळेस किनारा लागलेला आहे. बॉल फाईन लेगच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल होताना बघायला मिळतोय. धावतीने मिळणारे बॉल रोखला गेलाय. पवन ताईने थोडा महागात पडलाय षटकात. एक षटकार वाईट बॉल देखील एक रन देखील आले मात्र विकेट देखील त्याला मिळालेली आहे. मात्र धावा तर होतील कारण स्लॉग ओव्हर सुरू झालेले आहेत. 59 बघायचं किती धावा करेल जे बालाजीचा संघ रुद्र 11च्या समोर खेळत असताना. 59 धावा धावफलकामध्ये आपण पाहत आहेत. और ये वापस उल्टा खेला शॉट. गेंद जाएंगी सीमा के बाद 4 रन मिलते हुए प्रवीण कोहली को. बहुत ही कड़क शॉट 4 रन. बिल्कुल आप देखेंगे स्विच हिट किया इस गेंद को. बहुत ही शानदार शॉट स्विच हिट के साथ चौका यहां पे मिला. और इस 4 के साथ आप देखेंगे फिलहाल आगे बढ़ती हुई अब बिल्कुल आइए ट्रेन बिल्कुल आइए बिल्कुल सही जगह पे आइए. और 63 रन पड़े बोर्ड पर 4 विकेट के नुकसान पर 7 की कहानी खत्म हुई है. तो आप देखेंगे फिलहाल यहाँ पे गेंदबाज तैयार है और अच्छी गेंद यहाँ पे ऑन सके अभी इस गेंद को खेलना. वहां पे फिलहाल मौजूद है लगभग कोहर नंबर 8वां यहाँ पे जा रही है. भूषण कोहली गेंदबाजी के लिए तैयार. प्रवीण कोहली की बात करेंगे 4 का सामना किया 10 के ऊपर बल्लेबाजी करते हुए और नंबर 8वां यहाँ पे जारी. और आप देखते हैं बिल्कुल एक बड़ा मैच चलता हुआ यहाँ पे इस मैदान में. प्रवीण और किशोर कोहली अब देखेंगे 64 रन बने 8वां ओवर यहाँ पे जारी. गेंदबाज के लिए गेंदबाज तैयार. भूषण कोहली यहाँ पे तैयार. ये शॉट एकदम अच्छा शॉट फाइनल की तरफ यहाँ पे बिल्कुल हाथों से गिरी गेंद जमीन के ऊपर. अच्छा यहाँ पे प्रयास किया गया. पुन्हा एकदा हा बॉल उंच असा आकाशामध्ये अटके पार. इथे बिग सिक्सर देखील बघायला मिळेल आपल्याला. या प्रकारे बॉल ऑफस्पिनर बऱ्याचसा बाहेर गेले आणि चांगल्या प्रकारचा हा उचलून मारला. 71 किशोर कोहलीने आतापर्यंत 2 षटकार मारलेले 5 बॉल मध्ये 13 धावा त्याने काढलेल्या आहेत. ग्रेट बॅटिंग. 71 धावा धावसंख्येमध्ये आपण बघताय 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8वां षटक या ठिकाणी सुरू असताना भूषण कोहली 71 रन झालेत. सुचितचा प्रयत्न इथं केला जातोय. स्कोर मात्र रन येणार आहे धावा येणार आहेत आणि सेव्ह केलाय. सेव्ह केले धावा इथे रोखलेल्या आहेत. 8वां षटक चालू आहे. आपण बघू शकता सामना क्रमांक पहिला जय बालाजीच्या समोर रुद्र 11चा संघ मैदानामध्ये खेळताना बघायला मिळतो तुम्हाला. जयदीप सोनवणे यांच्या मालकीचा संघ याने पुरस्कृत केलेला संघ. मॅच टॉस आता करायचंय. नाणेफेक करण्यासाठी यायचंय दोन्ही कॅप्टन चाणक्य सीसी आणि आराध्य वारियस. टॉसच्या बॉसकडे यायचंय आपण आता. टॉसच्या बॉसकडे आपण यायचंय बोथ कॅप्टन. फुलटॉस बॉल इथे मात्र स्मॅश केलेला आहे. मोठा बिगिट करायचा प्रयत्न. डीप शतक बॉल पर्यंत आपण बघणार आहोत. खूप चांगल्या प्रकारचं हे टेलिकास्ट सुरू आहे सध्या. 75 डेडिकेशन मेहनत आणि सातत्य ठेवल्यावरती यश मात्र मिळतं. आयुष्यात जर मोठं व्हायचं असतं तर त्याला नक्कीच कोणत्या प्रकारचं गुंतागुंती नाही पाहिजे. आपलं व्हिजन लक्ष्य प्राप्तीकडेच पाहिजे. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. टाटा बाय बाय. शेवटच्या बॉलवरती चौकार आला. किशोर कोहलीचा हात तडाखा होता. 79 झालेत. 79 धावा स्कोर काढला. 80 धावा पाठला करावा लागेल आता. बघू शकता रिप्ले काय बॅटिंग केली असेल. पुढचा एक चांगला गॅप तब्दील केला होता. चौकार आला तिकडे. टॉस होतोय आता. टॉस बॉक्स मध्ये आपण जर
शकता टॉस बॉक्सकडे, जिकडे टॉस होते चाणक्य सीसी संघाचे संघ मालक ऑनर आहेत भगवान एस पाटील आणि आराध्यवाले संघाचे ऑनर दीपक भाऊ तायडे यांच्या मालकीचा संघ. टॉस बॉक्स मध्ये आपण आता कॅमेरा घेऊन जातो आहोत. कॅमेरामॅन टॉस बॉक्स मध्ये जायचं आपण लगेच. दोन्ही कॅप्टन आहेत. तर दुसऱ्या मॅचचा टॉस इथे केला जातोय. 79 धावा झालेत. 80 धावेचा टार्गेट असणार विजयासाठी. दोन्ही कॅप्टन आहेत. टॉस मध्ये फ्रेम चाणक्य सीसी ए पोल मधला मुकाबला होणार आहे. आता ए पोल मधली मॅच अपकमिंग मॅच आहे. 80 धावेचा पाठ लागायचा मॅच समोर तुम्ही बघू शकता. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. 25 धावा भूषण सोनवणे काढलेले आहेत आणि योगदान चांगलं किशोर कोळीचं. 7 बॉल 20 काढल्या. प्रवीण कोळीनं 6 बॉल 12 काढलेले आहेत. ही मॅच समरीन आपण बघतायत. आतापर्यंत 3 खेळाडू स्टार झालेत. 285च्या स्ट्राईक रेटनं किशोर कोळीनं बॅटिंग केली. बॉलिंग समरीकडे जिकडे सक्सेसफुल बॉलिंग मध्ये हितेंद्र सोनवणे 2 ओव्हर 9 रन देत 1 विकेट काढली. तर पवन तायडे 2 ओव्हर मध्ये 21 रन देत 2 विकेट काढले. विजय सोनवणेनं 2 ओव्हर टाकत असताना 22 रन देत 1 विकेट काढली. आतापर्यंत लेखाजोखा तुम्ही बघितलाय. 79 धावा झालेल्या आहेत आणि 80 धावेचं लक्ष्य. ऐंशी धावेचा पाठलाग करायचा बी पोल मधला सामना इथे आपल्याला आता बघायला मिळेल. जय बालाजी वलेस रुद्र 11 संघ
जय कोहली अगदी सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. नाखवा अरे नाखवा अगदी म्हणावं असं वाटतंय तुमच्या किती महागड्या गाड्या असल्या तरी जमिनीवरच चालतील पण आमच्या बोटी जर पाहिलं तुफान वादळी वारा पाऊस असो तरी पाण्यामध्ये चालतील. हो पहिला बॉल खूप चांगला इथे मध्ये बघायला मिळालाय. बॉलिंग करण्यासाठी आले संदीप तायडे. मॅच ला सुरुवात होतीये. रख हौसला वो मंजर आएगा, पैसे के पैच चल के समंदर आएगा, गिर कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मंजिल मिलने का मजा भी आएगा. या बेचा बॉल कव्हर मध्ये पाहिला मला गॅप मध्ये बॉल चाललाय सीमा रेषा पार चौकार. काय टायमिंग केलं इकडे कव्हर मध्ये हा फटका मारलाय हेमंत सोनवणेच्या बॅट मधून. जर आपण पहिला सामना सुरू आहे अगदी खूप चांगला असा सामना इथे आपल्याला बघायला मिळतोय. कमालीची मॅच ऑन आहे. हेमंत सोनवणे धावसंख्या 4. ओ या वेळेचा बॉल आपण बघू शकता खूप चांगला बॉल इथे मात्र आपल्याला बघायला मिळालेला आहे. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. पहिल्या षटक या ठिकाणी आपल्याला जे बघायला मिळते. बॉलिंग करता येते असं तर तायडे समोर जर पाहिले हेमंत सोनवणे बॅटिंग करण्यासाठी तयार असेल यश तावडे सोबत. हो या वेळेचा बॉल जर बघितला खूप चांगला बॉल आपल्याला इथे बघायला मिळतो आहे. श्री महर्षी वाल्मिकी चषक भुसावळ कोळी क्रिकेट लीग. या वेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण जर पाहिलं खूप चांगल्या प्रकारचा फटका इथे मात्र बघायला मिळतो आहे. खरं तर लहानपणापासून आपण कोळी गीतं ऐकत आलेलो आहोत आणि खरं तर आज त्यांची लीग आहे कोळी क्रिकेट लीग मात्र जवळून बघायची संधी आम्हाला मिळते आहे. गाणं जर पाहिलं खूप मला भावणारं गाणं पहिल्यापासून आपण आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. 5 धावा स्कोर काढला पहिल्या षटकात काय चालू असताना. यावेळी जर पाहिलं सुंदर असा बॉल आहे. मी आहे कोळी सोडल्या डोळी ना मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोळी हाणल्यात गोळी चल जाऊ बाजारी असं गाणे जर पाहिले लहानपणापासून आपण ऐकत आलोय. जल्लोष होणार आहे आता कोकण चिपळूण कारण की आता मैदानात सुरू असणार आहे आता कोळी क्रिकेट लीग दुसरा दिवस आदिवासी जमात. 5 धावा स्कोर काढला झाल्या पहिल्या षटकात खेळ संपल्यानंतर चांगला या ठिकाणी सुरू असणार आहे. पहिला होता खेळ संपला धावसंख्येचा 5 धावा स्कोर काढला. 42 बॉल बाकी 75 धावांची गरज असणार आहे. नक्की करा असा नहीं होता बिना संघर्ष हा कोई महान नहीं होता जब तक ना पडे हाथ के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. खेळतोय अजूनपर्यंत हेमंत सोनवणे 5 बॉल 5 पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 5 धावा 42 बॉल 75 रनची अजून गरज आहे. ज्या प्रकारे आपण पहिला डाव बघितला ज्या डावामध्ये देखील चांगल्या धावा झालेल्या आहेत. आता दुसऱ्या इथे षटकाला सुरुवात करण्यासाठी गोलंदाज सज्ज असणार आहे. बी पोल मधला सामना जय बालाजी संघाला जास्त आव्हान 75 42 बॉल मध्ये आहे. धावसंख्येसाठी बघू शकता आपण बोर्ड मध्ये आहे त्या 5 रन्स. गोलंदाज सज्ज असे बॉलिंग मार्क होती दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे कृष्णा भैया. यावेळेस फलंदाज बाद. खूप चांगला बॉल कटर बॉल आतमध्ये आणला होता आणि बॅटचा किनारा लागलेला आहे. विकेट मिळाली. समुद्राच्या तुफानामध्ये कधी पुढे तर कधी मागं व्हायचं असतं. नेहमीच काय जिंकायचं असतं अरे जिंकून पण कधी कधी हरायचं असतं. हे समुद्राचं तुफान आपण बघू शकता दुसरं षटक चालू असं स्कोर जर पाहिलं 5 धावा स्कोर काढला आहे.
निर्णय सांगायचे आपल्याला विनंती असणार आहे. चाणक्य सीसी भगवान एस पाटील संघ आणि आराध्य वारिस मध्ये मुकाबला होणार आहे. या बाईचा बॉल आपण जर पाहिला ओहो हम शोर नहीं करते, हम तो सीधा शिकार करते हैं. पवन तायडे A1 पवनचा षटकार. दाखवलाय जोर. खूप चांगला स्ट्रोक होता इकडे. संख्या धावाती 11 धावा स्कोर काढला. आपण इथे बघता येत की बाद कृष्णा भैया व्हॉट हिट. पवन पुन्हा एकदा इथे विकेट मिळाली. पवनला मोठा धक्का आलाय. कृष्णा भैयानं काम तमक केलं पवनचं. आराध्य वारियर्स संघाने टॉस जिंकून बॅटिंगचा स्वीकार केलेला आहे. आराध्य वारियर्स दीपक भाऊ तायडे या संघाने टॉस जिंकला आणि या सुरुवातीला आपण जर पहिला बॅटिंगचा स्वीकार केलाय. विकेटचं सेलिब्रेशन मोठं झालं कारण मोठा हादरा होता पवनच्या रूपाने या ठिकाणी बसलेला. दुसरं षटक चालू आहे. आपण बघू शकता इथे 38 बॉलचा खेळ बाकी. 69 धावांची गरज आहे. 11 धावा स्कोर करला. आपण इथे बघताय 2 फलंदाज माघारी परतले. कृष्णा भैया आतापर्यंत 2 विकेट, 1 षटकार जरूर मारला होता. सुंदरामच्या कॅमेरा वर करतायत. एक जर पहिला गरुडा कॅमेरामॅन आहेत गरुडा. चांगलं लक्ष त्यांचं. अकरा रन्स 11 ऑन बोर्ड. करण फुटबॉल बॉल फटक्यात आहे वजन. धावा मिळाल्या अर्धा डझन. वॉट हिट. करण आला आणि मारलाय वजनदार षटकार. हम बिल्कुल शोर नहीं करते. हम तो सीधा यहाँ पे समझे उठा के सामने वाले इन पास के ऊपर बिल्कुल हम कहे ढालते. अभी यहाँ पे देखा आपने एक बड़ा शॉट. 17 रन झालेले आहेत. करण आल्याबरोबर षटकार मारतोय. लो फुटबॉल बॉल इथे मात्र आपल्याला बघायला खूप चांगला बॉल होता इकडे. षटकाची होती समाप्ती. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या असेल ती 17 धावा स्कोर काढावती. 36 बॉलचा खेळ बाकी असेल आणि विजयासाठी आपण जर पाहिला 63 धावांची गरज असणार आहे. 36 बॉल 63 धावा 17 धावा स्कोर काढला. 2 गडी बाद असा 2 षटकाचा खेळ संपलाय. करण देवराज यश तावडे बॅटिंग करत मैदानामध्ये. 17 रन झालेले आहेत. लॉस ऑफ 2. कृष्णा भैया अजून मॅच ऑन आहे. आपण बघू शकता इकडे सामना रंगलेला आहे. आज जर पाहिलं 17 धावा 2 गडी बाद. सुंदर असं या ठिकाणी आपण बघू शकता. स्वादिष्ट पक्वान सर्वांना आहे. खानदेशची फेमस शेवभाजी आज बनतीये तुपाच्या 17 सर्वांसाठी. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 17 धावा. यश तावडे डाऊन द लेग. व्हाईट बॉल आला इकडे. धावसंख्या वाढत चालू. स्कोर असेल आता 18 धावा स्कोर काढला. कोहली क्रिकेट लीग 18 धावा स्कोर काढला. 2 गडी बाद. पुन्हा तो गोलंदाज सज्ज आहेत.
ओ बिग हिट बॉल चाललाय सीमा रेषा पार षटकार. लेफ्टी फलंदाज बघू शकता रिप्ले तुम्ही या बॉलचा आली स्लॉट मध्ये बॉल होता आणि समोरच्या पार्किंग प्लॉटला हा बॉल लँड केलाय. स्पायडर हिट ग्रेट हिट सिक्सर. धावसंख्या 24 धावा पण स्कोर करायला बघताय. षटक क्रमांक 30 चालू असं खूप चांगला फटका मारलाय यशनं. गती कमी केली. समोरून बॉल इथे मात्र जो वळवला गेलाय समोरून बॉल इथे फिरवला गेलाय. चांगला बॉल इथे मात्र आपण बघू शकता संतोष तायडे. षटक क्रमांक 30 चालू आहे. स्कोर वरती 24 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आणखीन एकदा शतक स्क्वेअर लेगचा आपण बघताय बॉल पर्यंत दाखल जरूर झालेले आहेत. चांगला असा सामना आपल्याला इथे जो बघायला मिळतो. धावसंख्या आता वाढत चालली. स्कोर असेल 25 धावा. 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत. 33 बॉलचा खेळ बाकी असं विजयासाठी आपण जर पाहिलं 50 धावांची गरज. 25 वरती 2 फलंदाज माघारी परतलेत. 25 लॉस ऑफ 2. लॉस ऑफ 2. कारण 2/6 यश खेळतो या 4/7 मध्ये. संतोष तायडे आपण जर पाहिलं 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 25 रन्स वरती स्कोर आहे. या मॅचचा बॉल पुन्हा एकदा आतमध्ये बॉल टाकलाय. यॉर्कर लेगचा मारा संतोष तायडेचा बघायला मिळाला. फुल लेग मध्ये बॉल चांगला बॉल अविश्वसनीय टाकलेला बॉल इथे आपल्याला बघायला मिळालेला आहे. सामना अजून ऑन आहे. रनसंख्या जर पाहिली स्कोर कार्डवरती धावसंख्या आहे ती 25 धावा स्कोर कार्डला आपण या ठिकाणी बघतायत. 32 बॉल बाकी. विजयासाठी जर पाहिलं 55 धावांची गरज आहे. 32-55 ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फुटबॉल बॉल समोरच्या बाजूला बॉल भिरकावून दिलाय. लॉंग ऑफच्या बाहेर 6 षटकार. मॅच आहे आराध्य वॉरियर्स वर्सेस चाणक्य. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल जल्लोष झालाय. कोकण ते चिपळून भावानी बॉल मारलाय लॉंग ऑफला उचलून. कोळी क्रिकेट लीगचा शानदार षटकार. हीच आहे माझ्या कोळी क्रिकेट लीग. समुद्र आमचं नक्कीच घर आहे. समुद्राचा आमचा देव आहे. नक्कीच आपण बघताय जल्लोष करतायत आता कोकण चिपळूण अगदी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत आवाज पोहोचतोय. कोळी क्रिकेट लीगचा या खानदेश मधून उपजिल्हा भुसावळ महर्षी वाल्मिकी चषक 31 धावा. 31 ला पाहिजे 49. 31 झाले तर 2 फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक 30 या ठिकाणी चालू असताना संतोष तायडे. चांगला बॉल होता. अतिशय सुंदर बॉल. इथे षटकाची होती समाप्ती. 3 षटकाचा खेळ स्कोर असेल 31 धावा. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 31 ऑन बोर्ड. 30 बॉलच्या बाकी 49 धावांची गरज असणार आता विजयासाठी. 30 बॉल 49 ची गरज विजयासाठी अजून असणार आहे. जय बालाजी वर्सेस रुद्र 11 असा सामना सुरू आहे. अगदी सुंदर असं मैदान. प्रेक्षकांची देखील गर्दी आहे. सुंदर गारवा लागलाय. खरं तर उष्णता आज नाहीये. चांगली गोष्ट या मैदानासाठी आपण जर पाहिलं गारवा. कारण 30 बॉल 49 अजून देखील मॅच ऑन आहे. 8 संघामध्ये कोण नेणार आहे कोळी क्रिकेट लीग श्री महर्षी वाल्मिकी चषक भुसावळ. कोण जिंकेल कप. 30 बॉलचा खेळ बाकी 49 धावांची गरज. मॅचला होती आता आपण एकदा सुरुवात.
आपल्या कंप्लीट ऑफ 30 बॉल आहे 49 धावांची गरज. मॅच ऑन आहे मित्रांनो आणि अशीच मॅच तुम्हाला बघायची आहे. कडक सामना रंगलाय, श्वास रोखणारा सामना. या बॅटचा बॉल वा वा वा, मात्र इथे पंच इम्प्रेस नाहीये. स्वेर मारा केला, वाईट बॉल. तुफान आहे, तुफानामध्ये आता या ठिकाणी जर पाहिलं ही नाव पुढे जाते, ही होडी पुढे जाते हळूहळू. प्रभाव विरोधामध्ये देखील तुम्हाला पुढे जाता आलं पाहिजे आणि प्रवाहाच्या उलट्या दिशेने जर तुम्ही सर्व जर केलं तर तुम्हाला या ठिकाणी कोणता त्रास होणार नाहीये लाटेवरती पुढे जायला. तीन ओव्हरचा खेळ चालू आहे, 32 धावा असेल स्कोर कार्ड वरती आपण बघितलं. सुंदर असा सामना या ठिकाणी रंगलेला आपण बघू शकता. 30 बॉल बाकी आहे विजयासाठी. जर पाहिलं 48 धावांची गरज. 30-48 रन्स पाहिजेत विजयासाठी. यश तावडे 4-5-7 करून 5 बॉल 12 वरती बॅटिंग करत आहेत. व्हाईट बॉल, खरा बॉल आहे पण जर खूप चांगला निर्णय दिलेला इकडे. अपील झाली असेल. वाईट बॉल, खूप बाहेर गेलेला बॉल आहे. वाईट लाईनच्या देखील खूप बाहेर बॉल इथे आपल्याला जो बघायला मिळालाय. 14 षटक या ठिकाणी सुरू असणार आहे. आपण इथे बघू शकता हा सामना इथे ऑन आहे. कमालीचे लढत इथे आपल्याला जे बघायला मिळते. रग रग में तूफान, रग रग में हे बवाल आणि आता मात्र हा फटका स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. यश तावडे षटकार मारतोय. सुंदर असा पुल करत बॉल स्क्वेअर लेगच्या बाहेर गोल केलाय. मान्यवर कक्षाच्या दिशेने मात्र बॉल धाडलाय. धावसंख्या आता भारतीय स्कोर मात्र आपल्याला बघायला मिळेल. मोठी रनसंख्या असते 39 धाबा, 29 बॉल 41 रनची आता गरज. या मॅचचा बॉल आपण इथे बघू शकता. खूप चांगला बॉल इथे मध्ये बघायला मिळालाय. षटकामध्ये 14 चालू असताना इथे मॅच ऑन आहे सध्या, कारण दोन्ही संघ खूप चांगले खेळतात क्रिकेट. अजूनपर्यंत सामना ऑन, जिथे जर सोनूने बॉलिंग करत असताना थोडस कमबॅक करत तेव्हा आता बघूयात आपण मैदानामध्ये. द्याव्याचा देखील बॉल खूप चांगला इथे मात्र बघायला. समोर बॉल इथे दुबळवला गेलाय. चांगली लाईन आणि लेंथ जी इथे ऑन आहे. व्हेरी गुड बॉलिंग, अतिशय सुंदर टप्पा इथे मात्र बघायला मिळालाय. 14 षटक चालू आहे. धावसंख्या जर पाहिजे 27 बॉलचा खेळ बाकी, 41 धावांची गरज. 27 बॉल 41 ची गरज आहे. ओ थोडा खाली राहिला बॉल, अगदी लो बाउन्स इथे बघायला मिळाला. सामन्याचं समीकरण चेंज होत चाललंय. 26 बॉल 41 ची गरज. 14 षटक चालू असताना इकडे आपण बघतायत
आठवचा मुकाबला यश तावडे 8 बॉल 13. करण खेळतात 5 बॉल 12 वरती. पुन्हा एकदा स्लोवर बॉल इथे मात्र बीट केले. अतिशय चांगला आपल्याला जो बघायला मिळालाय. डॉट बॉल धावफलकामध्ये 39. 2 फलंदाज माघारी. चौथं षटक चालू असताना 39. हो 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 आणखीन एकदा खूप चांगला बॉल. षटकाची होती समाप्ती. 4 षटकात संपला. स्कोर 39. आपण 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि मॅच आता आलेली आहे 24 बॉल 41 धावांची गरज. चोवीस बॉलचा खेळ बाकी असेल. 39 धावांची गरज. 2 फलंदाज बाद. 24 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 41 धावांची गरज. मॅच क्रमांक पहिला जय बालाजी वर्सेस रुद्र 11 संघ. रुद्र 11 संघ चेतन पाटीलचा संघ धावाचा पाठला करतोय. समस्त कोळी जमात भुसावळ तालुका अनमोल सहकारी आई फाउंडेशन भुसावळ यांचं राहिले. या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या वतीने सुंदर संकल्पना उभी राहते ती सन्माननीय भरत भाऊ पाटील, पंकज भाऊ कोळी, गौरव भाऊ चौधरी, गौरव भाऊ कोळी, कुंदन भाऊ कोळी या सर्व आयोजक टीमचं आणि सर्व समस्त कोळी जमात भुसावळ तालुका या सर्वांचं या ठिकाणी स्वागत. 4 षटक खेळ संपले. स्कोर 39 रन्स. 2 फलंदाज बाद झालेले. 24 बॉलचा खेळ बाकी राहिला दादा. मग आता काय घडते या महर्षी वाल्मिकी चषक मध्ये. गेम स्लो चाललाय. चला विनंती स्पीडअप करायचंय. स्पीडअप करा. अंपायर कॉल करायचा आहे खेळाडूंना. 40 मिनिटाचा समय आहे. 24 बॉलचा खेळ बाकी किती धावांची गरज. 8 ओव्हरला 40 मिनिटं द्यायचं फक्त कारण 2 देखील 5 सामने दिवसभरामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. 39 39 धावा 2 फलंदाज झालेले आहेत. 24 बॉल बाकी 41 धावांची गरज. सुंदर सामना इथे आपल्याला जो बघायला मिळतो आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार असेल. या स्पर्धेमुळे एक चांगली एकी निर्माण झालेली आपल्या सर्वांमध्ये. एकजुटी तुम्ही आम्ही भेटलो या स्पर्धेमुळे. क्रिकेट श्वास क्रिकेट आहे अगदी आपला आणि तुमचा सहवास. समस्त कोळी क्रिकेट लीग या ठिकाणी आपल्या सर्वांचा सहवास एकत्र आलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 39. मॅच ऑन आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चांगला बॉल इथे मात्र जो बघायला मिळालेला आहे. अतिशय सुंदर असा चेंडू जो इथे बघायला मिळतो आपल्याला. 5 षटक चालू झालेले. 23 बॉल आणि 41 धावांची इथे विजयासाठी गरज आहे. कारण इथे आपल्याला बघायला मिळते 6 बॉल 12. यश खेळत आहेत 10 बॉल 13 मध्ये. समोर बॉल यावे पाठवला. लॉंग ऑफ सीमा रेषा बाहेर. 6 धावेसाठी गगनचुंबी षटकार. पुढे आला बॉल. एलिव्हेशन चांगलं मिळालं. बॅट स्विंग एकदम प्रॉपर होता. समोरच मारला. स्ट्रेट हिट ग्रेट हिट षटकार. 45 धावा. करण खेळतोय 7 बॉल 18 वरती. मॅच आली 22 बॉल 35 धावेवरती. क्लोज एन्काउंटर जरूर होणार आहे. सुंदर असं वातावरण तयार झालंय आता या मैदानात. पुन्हा एकदा ताकद आहे कारण मित्रांनो सर्व कोळी बांधव आहेत. हातात ताकद आहे, रग आहे आणि मैदानात बघू शकता 21 बॉलचा खेळ बाकी. 45 धावा स्कोर करत झालेले आहेत. 2 बाद. 5 षटक चालू असताना बॉलर तयार. बॉलिंग भूषण सोनवणे. हो यावे समोर. बिग हिट. हाही बॉल सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा इथे पाहायला मिळाल्या. वा काय बॅटिंग करतायत मैदानामध्ये. पुढे बॉल डान्सिंग डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ दर्शक बनवलाय आणि मॅच रुक अगदी मॅच हवा नक्कीच काढून टाकतोय हा खेळाडू. करण नाव आहे. रुद्र संघासाठी चांगल्या प्रकारे बॅटिंग करतात करण.
पुन्हा इथे ड्राईव्ह केला बॉल शतशक बॉल पर्यंत आपण तिथे बघू शकता. स्कोर मध्ये वाढणं झालं, पुढे झालं. 52 धावा स्कोर करायला आपण बघू शकता. यश तावडे धाबल 13 कारण खेळत आहेत धाबल 25 वरती. तर 19 बॉलचा खेळ बाकी 28 धावांच्या विजयासाठी गरज आहे. सुंदर सामना इथे रंगलाय. ती मॅच आपण जर पाहिली अजून देखील मॅच ऑन आहे. 52 धावा स्कोर काढला, 2 फलंदाज 5 झालेत. 19 बॉल आणि 28 धावांची गरज. मॅच खूप चांगली इंटरेस्टिंग मोडला आपल्याला बघायला मिळते. कुटप्याचा बॉल इथे मात्र शतशक मध्ये बॉल पर्यंत बघायला मिळेल आणि षटकाची या ठिकाणी होती समाप्ती. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी जो आता संपला. 5 षटकांचा स्कोर 53 रन्स, 2 बाद झालेले आहेत आणि आता मॅच आलेली ती 18 बॉल आणि 27 धावांची गरज इथे असणार आहे. 18 बॉल 27. करण खेळतात 10 बॉल 25. यश खेळतात 11 बॉल 14 वरती. तर आतापर्यंत तुम्ही बघू शकता सामना रंगलाय. 5 षटक 53, 2 बाद आहेत. 18 बॉल बाकी, 27 धावांची गरज. टिपिकल खेळाडू कोण ठरणार आहे? श्री महर्षी वाल्मिकी चषक. क्रिकेटमुळे तुम्ही आम्ही एकत्र आलेलो आहोत. क्रिकेट हाच आमचा श्वास, क्रिकेट हाच आमचा ध्यास आणि क्रिकेटमुळेच या ठिकाणी झाल्या सर्व कोळी बांधवांचा सहवास. समस्त कोळी जमात भुसावळ तालुका या स्पर्धेत एकवटला गेलाय. 500चा खेळ संपलेला आहे आणि 53 झालेला आहे. 2 गडी बाद असतात. आता शेवटचे 18 बॉल बाकी आहेत आणि 27 धावांची गरज आहे विजयासाठी. ओहो, ये गेंद गई हवा में, गई हवा में, गई गई गई। ओहो, कैच छोड़ दिया वहां पे। एक कैच का मौका बन सकता था लेकिन कैच छूट गया वहां पे। ओहो हो, ये तो गलत हुआ है। तो वापिस आप गेंदबाज देखिए, गेंदबाज तैयार। विकेट। ओ अच्छी गेंद, उछाल यहां से अच्छी थी। इस गेंद को आप देखेंगे। मॅच आता आलेली आहे मित्रांनो. सामना आता रंगलाय. खूप चांगला सामना इथे रंगलेला आहे आपल्याला इथे बघायला मिळतोय. 18 बॉल 27. फुटबॉल बॉल आणि या बॉल वरती शतशक असेल टीम मधून. 1 धावा आलेली आहे. मॅच आता आली. 15 बॉल बाकी आहेत. 15 बॉल 24 धावांची गरज. 15 बॉल 24 ची गरज. 56 धावा स्कोर काढला किरण. मोठा फटका इथे आलाय. शतशक असेल यानंतर मॅच असणार. आराध्य वारियर्स, दीपक भाऊ तायडे आणि चाणक्य सीसी भगवान निस्पाडी संघ तयार राहायचे. मॅच झाल्याबरोबर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ए पोलचा मुकाबला असणार आहे. मॅच आता रंगत चाललेली आहे. सामना ऑन आहे. 57 धावा, 2 फलंदाज, 5. 6वं षटक चालू असताना अप्रतिम अशी लढाई.
यावेळेचा बॉल पुन्हा टॅप केला बॉल कबरमध्ये शतषक डीप मधून बॉल पर्यंत आलेत धाव मिळाले 1 धाव स्कोर वाढत चाललाय स्कोर आहे 58 धाबा 2 फलंदाज बाद झालेले आहेत आता दोघही फलंदाज सेट आहेत 13 बॉल 22 13-22 हो वा 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 कडक मारलाय जल्लोष झालाय कोकण ते चिपळूण भावानी बॉल मारलाय उचलून हो क्या बात आहे षटकार आलाय बघू शकता रिप्ले या बॉलचा डायरेक्ट दाखवलाय कोकणचा किनारा गोव्याच्या किनाऱ्यावरून नक्कीच बॉल इथे दर्शक करून आलाय तो फटका असा मारलाय 64 धावा 6 षटक खेळ संपला काय बॅटिंग होते करण 13 बॉल 33 मध्ये बॅटिंग होते 6 षटकाचा खेळ संपला धावसंख्या 64 12 बॉल 16 12 बॉल 16 ची गरज होण्याची मॅच आहे चाणक्य सीसी भगवानेश पाटीलच्या समोर आहे आराध्य पॉल दीपक भाऊ तायडे यांचा सामना 12 बॉल 16 ऑन स्क्रीन तुम्ही हा लेखाजोखा बघू शकता 12 बॉलचा खेळ बाकी 16 धावांची विजयासाठी गरज यावेळेचा देखील बॉल आपण जर बघितला मोठा फटका इथे आलाय बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर जबरदस्त फटका आपण बघतायत यावेळेचा पुलचा फटका इथे आपण बघतायत आणि धावसंख्या ती 72 धावा 2 गडी 5 झाले 7 षटक ठिकाणी चालू असताना आपण बघतायत यावेळेचा बॉल जर पाहिला चांगला बॉल होता इथे आपण बघू शकता मॅच ऑन आहे अगदी सामना फिरवलाय करण आणि विजय यांनी हा बॉल सीमारेषेच्या बाहेर अगदी जबरदस्त फटका इथे आलाय हा झाला बॉल सीमा पार जबरदस्त षटकार